ठरलं. साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले. अर्थात शशिकांत शिंदे उदयनराजेंना टफ फाईट देणार का? शशिकांत शिंदेंना हलक्यात घेणं उदयनराजेंना जड जाणार का? याच संदर्भामध्ये आता आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकार. शशिकांत शिंदे जावली तालुक्यातील हुमगाव हे त्यांचं गाव. त्यांचे वडील माथाडी कामगार, त्यामुळे लहानपणापासूनच ते वडिलांसोबत मुंबईत राहिलेले. माथाडी कामगारांची आंदोलनं, चळवळी शशिकांत शिंदेंनी जवळून पाहिल्या आणि या शशिकांत शिंदेंच्या वडिलांचा अण्णासाहेब पाटलांशी जवळचे संबंध होते. अर्थातच अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर या संघटनेची धुरा शिवाजीराव पाटलांनी सांभाळली. पण त्यानंतर मात्र शिवाजीराव पाटील आणि बाबूराव रामिष्टे यांच्यात संघर्ष झाला. अर्थात शिवाजीराव पाटील यांच्या गटाचा विजय करण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मग मात्र संपूर्ण माथाडी कामगार संघटनेची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर आली. त्यामुळं प्रचंड लोकसंपर्क, चळवळी, आंदोलनं यातून तयार झालेलं नेतृत्व म्हणजे शशिकांत शिंदे. इकडे 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. अर्थातच शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे जवळचे. 1999ला जावली मतदारसंघातून शरद पवारांना एक तगडा उमेदवार हवा होता, पण तो उमेदवार काही केल्या भेटत नसल्यानं त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि शशिकांत शिंदे यांना जावली विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरवलं. अर्थात शशिकांत शिंदे यांच्या समोर शिवसेनेचे तगडे उमेदवार होते, ते म्हणजे सदाशिव सपकाळ. पण लोकसंपर्क आणि आपल्या प्रचाराचं कसब या जोरावर शशिकांत शिंदे यांनी सदाशिव सपकाळांचा पराभव केला आणि 1999 साली राष्ट्रवादीचा पहिला आमदार जावली विधानसभा मतदारसंघातून निवडून आला. त्यानंतर 2004 मध्ये देखील त्यांनी याच मतदारसंघातून मैदान मारलं. 2009ला मात्र जावली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. मग मात्र शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये पाठवलं. अर्थात त्यावेळी कोरेगाव म्हणजे शालिनताई पाटलांचा बालेकिल्ला. त्यावेळी तर त्या महसूल मंत्री होत्या, पण शशिकांत शिंदेंनी त्यांचा देखील पराभव केला. त्यानंतर 2014ला देखील शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत मात्र खरी ताकद लावली ती शशिकांत शिंदेंनी, कारण की यावेळी उमेदवार होते उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील. अर्थातच 4 विधानसभांचा अनुभव, शिवाय दांडगा जनसंपर्क आणि 10 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून केलेलं काम उदयनराजेंसाठी त्यांनी प्रचंड ताकद लावली आणि उदयनराजे 2019 मध्ये लोकसभेला निवडून देखील आले. पण त्यानंतर अवघ्या 3-3.5 महिन्यातच उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. अर्थात त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक लागली. मग शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवलं. अर्थात श्रीनिवास पाटलांसाठी देखील शशिकांत शिंदेंनी कंबर कसली आणि पुन्हा एकदा झंझावात त्यांच्या प्रचारांचा त्या ठिकाणी जाणवला. पाऊस पडला, शरद पवारांचं पावसातलं भाषण गाजलं आणि श्रीनिवास पाटील जिंकून आले. अर्थात त्यावेळी देखील राष्ट्रवादीचाच उमेदवार खासदार बनला. साताऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, साताऱ्यात 1999 पासून म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादीचाच उमेदवार खासदार म्हणून निवडून आलाय. 1999 मध्ये लक्ष्मणराव पाटील राष्ट्रवादीकडून निवडून आले. 2004 मध्ये श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीकडून निवडून आले. 2009, 2014, 2019 तिन्ही वेळा उदयनराजे भोसलेच राष्ट्रवादीकडून खासदार बनले. त्यामुळे आत्ता 2024ला कोण खासदार बनणार? कारण की राष्ट्रवादीचे तर उमेदवार आहेत शशिकांत शिंदे. अर्थात 2019ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी मात्र शशिकांत शिंदेंना पराभव पाहावा लागला, कारण त्यांना एका नवख्या उमेदवारानं शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यावेळी पराभूत केलं. पण शशिकांत शिंदे यासारख्या तगड्या आणि
अनुभव असलेल्या माणसाला शरद पवारांनी विधान परिषदेवर घेतलं. आत्ताची समीकरणं मात्र वेगळी आहेत. कारण जून 2022 मध्ये शिवसेना फुटली, त्यानंतर बरोबर 1 वर्षांनी जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे 2 गट वेगळे झाले. अर्थात त्याचा परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर देखील झाला. पण शशिकांत शिंदे मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. शरद पवारांचे निष्ठावान एकनिष्ठ नेते म्हणून शशिकांत शिंदेंची गणना केली जाते. पण उदयनराजेंनी मात्र शरद पवारांची साथ सोडली आणि ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे आत्ताची लढत शशिकांत शिंदे व्हर्सेस उदयनराजे भोसले अशीच होणार आहे. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून झाली आहे. पण भाजपकडून मात्र अजूनही उदयनराजेंच्या नावाची घोषणा झालेली नाही आहे. पण उदयनराजे मात्र अनेकदा स्वतःच उमेदवार असल्याचं घोषित करत आलेले आहेत. त्यामुळं साताऱ्यात उदयनराजे भोसले व्हर्सेस शशिकांत शिंदे अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार हे मात्र नक्की. तुम्ही पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.